नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अयंगर बेकरी सारखा एकदम पंजी मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपण रव्याचा केक इथे बघणार आहे. अनेकदा केक बनवताना केक फसला जातो कारण त्याचं प्रमाण जर आपण नीट नाही घेतलं तर केक सुद्धा आपला पूर्ण इथे बिघडतो. तर आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं आपण रेसिपी इथे बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपल्याला रव्याचा केक बनवण्यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. रवा ज्या वाटीने आपण घेणार आहे त्याच वाटीने बाकीचे सगळं साहित्य आपल्याला प्रमाणात इथे मोजून घ्यायचं असतं. तर इथे एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी आपल्याला एकदम बारीक जो रवा असतो तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे. जितका आपण रवा घेणार आहे तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे. दूध मी इथे त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेले आहे, पण दूध आपल्याला जास्त लागणार नाही आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे की किती घालायचं. त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे तूप वितळून घेतलेले आहे. तुपाच्या जागी तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता. आणि इथे मी दही घेतलेले, दही आणि मलाई मी इथे एकत्र करून घेतलेले. दही जास्त आंबट अजिबात घ्यायचं नाही आणि थंड घ्यायचं नाही. ड्राय ते आपल्याला तुटी फुटी इथे लागणार आहे. त्यानंतरनं व्हॅनिला इसेन्स मी इथे घेतलेले आहे आणि आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर. तर सगळ्यात पहिलं आपण इथे काय करणार आहे, मिक्सरचं आपल्याला मोठं भांडं घ्यायचं. रवा आणि साखर एकत्र करून आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची जोपर्यंत साखरेची पूर्ण आपल्याला पिठी होत नाही तोपर्यंत. आता इथे आपल्याला जर तुम्हाला साखरेजागी गूळ घालायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा घालू शकता, पण गूळ आपल्याला दुधात आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये वितळून घालायचा. इथे आपण बारीक पावडर करून घेतलेले साखरेची आणि रव्याची. त्यानंतरनं दही मी इथे घालून घेतलेले, तूप मी इथे घातलेले. आता तुम्ही इथे तूप, तेल, बटर काहीही वापरू शकता, फक्त मोहरीचं तेल जे असतं ते इथे वापरायचं नाही. आता दूध मी इथे बघू शकताय तुम्ही, अर्धी वाटी मी इथे फक्त दूध घातलेले. आपल्याला दूध नंतर न लागलं तसं आपण इथे घालणार आहे. परत एकदा आपण मिक्सरला चांगलं इथे फेटून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपण 15 मिनटं रवा असाच भिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी इथे करून घेऊ. इथे मी केकचा ट्रे घेतलेला आहे. तूप आपल्याला इथे सगळ्या ट्रेला लावून घ्यायचं, कडेपर्यंत लावून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा. आता जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही यावरती मैदासुद्धा असा बुरबुरून घ्यायचा, म्हणजे रवा खाली केक जो असतो ना आपला तो खाली चिटकत नाही आणि सहज निघतो. तर मी इथे बटर पेपर त्या साईडचा कट करून घेतलेला आहे आणि लावून घेतलेला आहे. भांड्याची तयारी झालेली आहे. केक आज आपण इथे कढईमध्ये बनवणार आहे. आपल्याकडे जर ओव्हन नसेल तर कढईमध्येच आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकता. मीठ इथे मी घातलेलं आहे. कढईला आपल्याला सगळीकडून मीठ पसरून घ्यायचं, एक स्टँड ठेवायचं आणि वरून झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला ते गरम व्हायला ठेवायचं. आता तुटी फुटीसाठी ना मी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे. मैदा लावल्यामुळे काय होतं, तुटी फुटी खाली बसत नाही आणि व्यवस्थित ती वरच्या वरच अशी तरंगून राहते. तर खालच्या साईडला मी थोडीशी तुटी फुटी घालून घेतलेली. ही झाली आपली तयारी. त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकता केकचं जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते छान असं फुललं गेलेलं आहे. त्यानंतरनं परत एकदा आपण थोडंसं फिरून घेतलेलं आहे. थोडंसं फिरून घेतल्याच्या नंतरनं बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असं ते आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. गोडाचा पदार्थ असल्यामुळे अगदी चिमूटभर मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. व्हॅनिला इसेन्सचे मी 2 किंवा 3 थेंब आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे नसलं तरी नाही घातलं तरी चालेल. विलायची पावडर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला घालायचा आहे खायचा सोडा, म्हणजे बेकिंग सोडा जो आपण नेहमी वापरतो तो घालायचा.
तर मी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घातलेला आहे सोडा. आणि बेकिंग पावडर आपल्याला इथे अर्धा चमचा घालायची. बघू शकता मी तुम्हाला माप दाखवलेलं आहे. बेकिंग पावडर जेवढी आपण घातलेली आहे त्याच्या निम्मा आपल्याला सोडा यामध्ये घालायचा. आणि त्यानंतर आपल्याला अगदी 2-3 चमचे दूध घालून हे परत एकदा आपल्याला अगदीच 4-5 सेकंद आपल्याला हे मिक्सरला फेटून घ्यायचं. जास्त वेळही फेटायचं नाही. आणि त्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं की आपल्याला केक ट्रेमध्ये हे घालून घ्यायचं. आणि वरनं टुटी फुटी मी इथे घालून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये पूर्ण मिक्स करू शकता, पण तसं मी केलेलं नाही, वरनं घातलेले. आणि 2 वेळा आपल्याला भांडं स्टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. कढई आपली इकडे चांगली गरम झालेली आहे आणि केकचं भांडं यावरती ठेवून झाकण ठेवून घ्यायचं. आणि वरून काहीतरी आपल्याला जड अशी वस्तू ठेवायची, म्हणजे काय होतं, वाफ निघत नाही. आणि पहिल्या सुरुवातीला आपल्याला 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतरनं गॅस मिडियम ठेवून साधारणतः 40-45 मिनटामध्ये आपला हा केक इथे बनून तयार होतो. आता इथे 40 मिनटानंतरनं मी चेक केला, कडा सुटल्या गेलेल्या आहे. मध्ये जरासं सुरी घातली आहे तर थोडासा आपला केक कच्चा आहे. परत एकदा आपण झाकण ठेवून 10 मिनटं बेक करायला ठेवून देणार आहे. आणि त्यानंतरनं आपण इथे बघणार आहे की तो कसा झालेला आहे. आता जर तुम्हाला एकदम ब्राऊन कलर पाहिजे नसेल तर शिजल्याच्या नंतरनं सुद्धा 10 मिनटं तुम्ही एकदम मोठा गॅस करून ठेवला की केकला ब्राऊन कलर येतो. पण मला वरच्या साईडने ब्राऊन कलर नको आहे, म्हणून मी जास्त वेळ बेक करायला ठेवणार नाही. आता पूर्ण आपल्या कडा ज्या आहे ना त्या सुटल्या गेलेल्या आहे. सुरी आतमध्ये घातल्याच्या नंतरनं काहीच सुरीला लागलेलं नाही. केक एकदम व्यवस्थित आपला इथे शिजला गेलेला आहे, व्यवस्थित तो बेक झालेला आहे. त्यानंतरनं तो आपल्याला झाकून थंड करायला ठेवायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला भांड्यातून काढून घ्यायचा. 15-20 मिनटामध्ये तो व्यवस्थित हवेवरती ठेवला की तो थंड होतो. बघू शकता आपण बेटर पेपर काढून घेतल्याच्या नंतरनं कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. दिसतोय किती मस्त पंजी, मऊ, लुसलुशीत आणि छान असा तो तुपाट दिसतोय. सुरीने आता आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसा कट करायचा आहे तसा तुम्ही कट करू शकता. तर इथे मी सुरीने आपला चौकोनी पद्धतीने मी इथे कट करून घेते. बघू शकता एकदम मऊ, लुसलुशीत, पंजी झालेला आहे. केक कापताना तुमच्या लक्षात येत असेल की तो किती पंजी झालेला आहे. आतमधनं तुम्हाला मी दाखवते तो किती जाळीदार झालेला आहे, एकदम जाळीदार झालेला आहे. बघू शकता विकतच्या केक जसा अय्यंगार बेकरीमध्ये भेटतो अगदी त्याच पद्धतीने तो एकदम मस्त असा जाळीदार, मऊ, पंजी, लुसलुशीत झालेला आहे. खाताना तो घशामध्ये अटकणार नाही, कोरडा झालेला नाही आहे, एकदम व्यवस्थित बनून तयार झालेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली. तुम्हाला ती आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कसा